आपण स्वतः पुस्तक वाचतो का? नाही. आपण आपल्या मुलांना पुस्तक वाचायला शिकवतो का? नाही. थॉमस अल्वा एडिसन याला शाळेतून बाहेर काढलं होतं. तिची आई खूप हुशार होती, अडाणी होती पण हुशार होती. तिनं काय केलं सांगा? त्या मुलाला सांगितलं, एडिसनला, तू दररोज एक पुस्तक वाचायचं, मी तुला ₹50 देणार. आणि त्या मुलाला पुस्तकं वाचायची सवय झाली. आणि अशी सवय झाली त्यानं हजारो पुस्तक वाचली आणि हजारो शोध लावले. आता आपण काय करतो? व्हॉट्सअप, फेसबुक ह्याच्यावर टाईम वेस्ट करतो. आपण जेव्हा पुस्तकं वाचणार त्यावेळी तुम्ही पुस्तक लिहायला शिकणार. तेव्हा तुम्ही सर्व प्रकारची पुस्तकं वाचली की तुम्ही काय करणार? शोध लावायला सुरू करणार. तुम्हाला जोपर्यंत शब्द येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत शब्द येत नाही तुम्ही कुठलं पुस्तक लिहू शकत नाही. तुम्ही कुठली कविता लिहू शकत नाही. तुम्ही कुठलं गाणं लिहू शकत नाही. कारण शब्द तुमच्या मनामध्ये भरपूर काय आहे, मी असं गाणं म्हणायचं, तसं म्हणायचं, पण जोपर्यंत पुस्तक वाचत नाही. म्हणून मुलांना पुस्तक वाचण्यास शिकवा. आपण मुलांना लहानपणीपासून मोबाईल देतो, फेसबुक, व्हॉट्सअप, आणि पुस्तकं कधी वाचणार? आणि पुस्तकं आपण वाचतो कशासाठी वाचतो? फक्त नोकरी मिळण्यासाठी. नोकरी मिळाली ठीक आहे, पण तुम्हाला काय शोध करायचा असेल, तुम्हाला काहीतरी मोठं पुस्तक लिहायचं असेल, कुठलं एखादं गाणं लिहायचं असेल, तर तुम्हाला पुस्तकातलं ज्ञान पाहिजे. म्हणून मुलांनो, पुस्तक वाचा. पुस्तक आता आपल्या भारताचं संविधान आहे, ते सगळं वाचून काढा. दररोज तुम्ही पुस्तक वाचा. सकाळी 4 वाजता उठून पुस्तकं वाचत राहा. पुस्तक सोडायचं नाही. पुस्तक वाचलं तरच तुमच्या डोक्यामध्ये खूप नॉलेज येणार. तुम्ही शोध पण कुठलाही पण करू शकताय. पुस्तकं खूप लिहिलेली आहेत. खूप महात्मा फुले, परत अशी मोठमोठी लोक जी आहेत त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत. ते सर्व वाचा. तुम्हाला हिस्ट्री कधी कळणार आहे? आपल्या भारताची हिस्ट्री कधी कळणार आहे? ती जुनी पुस्तकं वाचा. इजिप्त, पुऱ्या वर्ल्ड जगातली पुस्तकं वाचा. त्यानंतर तुम्ही विद्वान व्हाल. त्यानंतर तुम्ही बोलू शकणार. तुम्हाला बोलायला कधी येणार? जोपर्यंत तुमचे शब्द नाहीत, बोलू शकत नाहीत. शब्द मिळायला पाहिजेत. म्हणून पोरांनो, पुस्तक सोडायचं नाही. पुस्तक फक्त आपला अभ्यास, म्हणजे आपला फक्त नोकरीसाठी आणि पोटासाठी पुस्तक वाचायचं नाही. पुस्तक नॉलेज. पुस्तकं वाचले की तुम्ही काहीतरी शोध करू शकता. तुम्ही काहीतरी बुक चांगलं आणि ह्याच्यापेक्षा काहीतरी लिहू शकता. तुमच्या मनामध्ये भरपूर काय आहे, पण तुम्हाला ते शब्द भेटत नाहीत. म्हणून पोरांनो, हे व्हॉट्सअप, फेसबुक सगळं सोडून टाका.